तसं पाहायला गेलं तर आमच्या राष्ट्रवादी आणि शिवसेना जी युती होती याच्यामध्ये महिला सदस्य संख्या भरपूर होती आणि त्या ठिकाणी एवढा प्रचंड गदारोळ होता. आपल्या कार्यकर्त्यांना सुद्धा कुणाला आतमध्ये प्रवेश करू दिला नाही. मग आमच्या महिलांना प्रोटेक्शन म्हणून या ठिकाणी आमच्या बरोबर आमचे जे पालकमंत्री होते ते आमच्या बरोबर होते, पण आतमध्ये जाताना सुद्धा समोर महिला सदस्य आहेत हे सुद्धा पाहिलं गेलं नाही. इतकी धक्काबुक्की चालली होती आणि त्या धक्काबुक्कीमध्ये या महिलांना कुणाला इजा होऊ नये, महिलांना कुणाला धक्काबुक्की होऊ नये या उद्देशानं या शंभूराज देसाई साहेब असतील किंवा मकरंदाबा पाटील असतील हे दोघं जण आमच्या बरोबर होते आणि त्या याच्यामध्ये त्यांना ओढून बाहेर काढत होते, आमच्या बरोबर सुद्धा येऊ देत नव्हते. आणि ह्यांना आपले देसाई आणि मांडवे यांना पोलीस घेऊन जात असताना अक्षरशः शंभूराज देसाईंनी आणि मकरंदाबा पाटलांनी त्या दोघांना मिठी मारली, पण त्याच्यामध्ये सुद्धा झटापट झाली आणि त्या झटापटीमध्ये आमदार आपले हे देसाई साहेब यांच्या हाताला दुखापत झाली, रक्तबंबाळ हात झाला, त्यांचा शर्ट पूर्ण रक्ताने भिजला होता. तरी सुद्धा त्यांनी आमच्यावरती कुणालाही धक्काबुक्की लागू नये आणि आपले 2 सदस्य मतदान प्रक्रियेपासून वंचित राहू नये हा त्यांनी शेवटपर्यंत प्रयत्न केला. पण त्यांना सुद्धा पोलिसांनी धक्काबुक्की करून अगदी हाताला धरून बाहेर खेचून काढलं आणि या झटापटीत त्यांच्या हाताला दुखापत झाली, हात त्यांचा रक्तबंबाळ झाला, त्यांचा बीपी सुद्धा या ठिकाणी कमी झाला, त्यांची प्रकृती अस्वास्थ्य जाणवायला लागलं. तरी सुद्धा शेवटच्या क्षणापर्यंत त्यांनी अगदी मतदान प्रक्रियेमध्ये आपले 33चे 33 सदस्य दालनामध्ये जावेत असा प्रयत्न केला.